Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 25 वर प्रॅक्टिस सेट 15 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट आहे. ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. आता इथे ही फिगर दिलेली आहे आणि हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. या टेबलमध्ये आपल्याला काय काय विचारलेले आहे तर पॉइंट्स इन द इंटिरियर, पॉइंट्स इन द एक्सटिरियर, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. जसं की तुम्ही पाहताय इथे हा अँगल तर दिलेला आहे, पण या अँगलच्या आजूबाजूला सगळीकडे पॉइंट्स दिलेले आहेत आणि या पॉइंट्सबद्दलच आपल्याला विचारलंय की इंटिरियर पॉइंट्स कोणते आहेत ते सांगा, एक्सटिरियर पॉइंट्स कोणते आहेत आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स कोणते आहेत. मग आता हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घ्यावं लागेल, हो की नाही. तर मग अँगल म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे. अ फिगर विच इज फॉर्म्ड बाय टू रेज अँड शेअर्स अ कॉमन एंड पॉइंट इज कॉल्ड अन अँगल. एक अशी फिगर की ज्यामध्ये दोन रेज आहेत आणि त्या दोन्ही रेजचा एकच कॉमन एंड पॉइंट आहे, अशा फिगरला अँगल असे म्हणतात. आता इथे रे कोणकोणते आहेत, रे BA आणि रे BC. या दोन्ही रेसचा एकच कॉमन एंड पॉइंट आहे, पॉइंट बी. मग या कॉमन एंड पॉइंटला काय म्हणतात तर वर्टेक्स ऑफ द अँगल. सो वर्टेक्स ऑफ द अँगल काय आहे या फिगरमध्ये, बी आहे. आता हे जे रेज आहेत रे BA आणि रे BC हे काय झाले मग अँगलचे आर्म्स झाले. सो यांना म्हणतात आर्म्स ऑफ द अँगल. कोणकोणते तर BC आणि BA. आता या अँगलचे नाव काय आहे बरं, काय म्हणणार या अँगलला, अँगल ABC किंवा अँगल CBA. या बीला कायम मध्येच ठेवायचं का, कारण हा जो बी आहे तो या अँगलचा वर्टेक्स आहे. त्यामुळे पॉइंट बी वर अँगल फॉर्म होतोय की नाही, त्यामुळे या अँगलचे नाव असणार आहे अँगल ABC और तुम्ही अँगल CBA असं सुद्धा म्हणू शकता. ही झाली अँगलची बेसिक इन्फॉर्मेशन. क्लास 5 मध्ये असल्यापासून तुम्ही ही शिकत आलेला आहात. आता या अँगलच्या आतमधला हा जो स्पेस आहे ना, हे पहा, हा जो आतमधला स्पेस आहे या स्पेसला काय म्हणतात, इंटिरियर ऑफ द अँगल. आता हे इंटिरियर केवढं असू शकतं बरं, जोपर्यंत या अँगलचे आर्म्स आहेत तोपर्यंत. आता इथे माझी ही स्लाइड इथपर्यंतच आहे, सो मी इथपर्यंत ड्रॉ केली. पण आणखी जर मोठा स्पेस असता तर आणखीन हे आर्म आपल्याला वाढवता येतात. मग जोपर्यंत हे आर्म्स आहेत तोपर्यंतचा अँगलच्या आतला जो स्पेस आहे त्याला म्हणतात इंटिरियर ऑफ द अँगल. आता हे झालं इंटिरियर. आता अँगलच्या बाहेरचा हा जो स्पेस आहे त्याला काय म्हणतात, एक्सटिरियर ऑफ द अँगल. इंटिरियर ऑफ द अँगल अँगलच्या आतला स्पेस आणि एक्सटिरियर ऑफ द अँगल अँगलच्या बाहेरचा स्पेस. आता आणखी एक गोष्ट राहिली, हे जे अँगलचे आर्म्स आहेत ना, या अँगलच्या आर्म्सवर सुद्धा स्पेस आहे. मग त्या स्पेसला काय म्हणणार, ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. चला आता तुम्हाला कळलं इंटिरियर ऑफ द अँगल, एक्सटिरियर ऑफ द अँगल आणि ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. आता आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूयात. आता मला सांगा बरं, पॉइंट्स इन द इंटिरियर या अँगलच्या, अँगल AWB या अँगलच्या इंटिरियरमध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत तुम्हाला इझिली सांगता येणार आहे. इंटिरियर म्हणजे काय तर अँगलच्या आतला स्पेस. मग या स्पेसवर कोणकोणते पॉइंट्स आहेत तर पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट X. चला इथे राईट करून घेऊयात, पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट X. आता या अँगलच्या बाहेर जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहे, पॉइंट्स इन द एक्सटिरियर. आता हे पहा, इथे हा अँगलच्या बाहेरचा स्पेस आहे. मग कोणकोणते पॉइंट्स आहेत सांगा बरं. आपल्याला आर्म्सवरचे पॉइंट्स नाही घ्यायचे, आपल्याला कोणते पॉइंट्स घ्यायचे जे अँगलच्या बाहेर आहेत ते पॉइंट्स घ्यायचे आहेत, त्याला म्हणतात एक्सटिरियर ऑफ द अँगल. सो पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V आणि हे पहा हा जो इथे पॉइंट Y दिसतोय ना, हा सुद्धा अँगलच्या बाहेर आहे, आर्मवर नाहीये. सो पॉइंट Y राईट करून घेऊयात, पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V, पॉइंट Y. आता नेक्स्ट
पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आता सांगा बरं, अँगलच्या आर्म्सवर कोणकोणते पॉइंट्स आहेत? व्यवस्थित ऑब्झर्व करायची आहे फिगर आणि मग सांगायचंय. हे पहा, इथे पॉइंट ए, मग पॉइंट डब्ल्यू, पॉइंट जी, पॉइंट बी. सो इथे राईट करून घेऊयात. पॉइंट ए, पॉइंट डब्ल्यू, पॉइंट जी, पॉइंट बी. खूपच इझी आहे, हो की नाही? पण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या, कारण खूप महत्त्वाच्या आहेत. जसं जसं आपण हा प्रॅक्टिस सेट पुढे सॉल्व्ह करत जाऊ तसं तुम्हाला कळणार आहे की सिम्पल वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होत चाललेल्या आहेत. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, इंटिरियर ऑफ दी अँगल, एक्सटिरियर ऑफ द अँगल, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल, या गोष्टी लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. नेम द पेअर्स ऑफ ॲडजसेंट अँगल्स इन द फिगर्स बिलो. आता इथे ॲडजसेंट अँगल्स म्हणजे काय? ॲडजसेंट म्हणजे शेजारी. मग ॲडजसेंट अँगल्स म्हणजे काय? तर शेजारी शेजारी असणारे अँगल्स. इथे या 2 फिगर्स दिलेले आहेत आणि या दोन्ही फिगर्समधले ॲडजसेंट अँगल्स कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे. आता तुम्ही म्हणाल की दोन्ही फिगर्समध्ये सगळेच अँगल्स शेजारी शेजारी आहेत, मग सगळेच अँगल्स हे ॲडजसेंट अँगल्स आहेत असं नसतं. ॲडजसेंट अँगल म्हणण्याच्या सुद्धा काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशन्स जर फुलफिल होत असतील तरच त्या अँगल्सला ॲडजसेंट अँगल्स असे म्हणणार. चला समजून घेऊयात. हे पहा, या फिगरमध्ये किती अँगल्स तुम्हाला दिसत आहेत? तर अँगल ए बी सी हा एक अँगल आहे, तर अँगल सी बी डी हा एक अँगल आहे. सो इथे राईट करून घेऊयात. अँगल ए बी सी आणि अँगल सी बी डी हे 2 अँगल्स आहेत. आता मला सांगा, या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कोणता आहे? तर तुम्ही म्हणाल अँगल ए बी सीचा वर्टेक्स आहे बी आणि अँगल सी बी डीचा वर्टेक्स सुद्धा आहे बी. मग इथे लक्षात घ्या, या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स हा कॉमन आहे. आता मला सांगा, या अँगल्समध्ये तुम्हाला कोणता कॉमन आर्म दिसतोय का? तर तुम्ही म्हणाल हो, एक कॉमन आर्म इथे आपल्याला दिसत आहे. आर्म बी सी, रे बी सी हा दोन्ही अँगल्सचा एक कॉमन आर्म आहे. तर इंटिरियर, या दोन्ही अँगल्सचं इंटिरियर कसं आहे? इंटिरियर सेपरेट आहे, हो की नाही? अँगल ए बी सीचं इंटिरियर कुठे आहे? तर हे पहा, हे अँगल ए बी सीचं इंटिरियर आहे. तर अँगल सी बी डीचं इंटिरियर कोणतं आहे? तर हे आहे अँगल सी बी डीचं इंटिरियर. म्हणजे दोन्ही अँगल्सचं इंटिरियर हे सेपरेट आहे. जर या दोन्ही अँगल्सचे आर्म्स जर आपण आणखी एक्सटेंड केले, आणखी वाढवले, तर या दोन्ही आर्म्सचं इंटिरियर कुठे मिक्स होणार आहे का? तर नाही. दोन्ही अँगल्सचं इंटिरियर हे कायम सेपरेटच असणार आहे. मग जेव्हा या 3 कंडिशन्स फुलफिल होतात तेव्हा त्या अँगल्सला म्हणतात ॲडजसेंट अँगल्स. आलं का लक्षात तुमच्या? ॲडजसेंट अँगल्स कोणत्या अँगल्सला म्हणतात? ज्यांचा एक कॉमन वर्टेक्स असतो, एक कॉमन आर्म असतो आणि ज्या अँगल्सचं इंटिरियर सेपरेट असतं, अशा अँगल्सला ॲडजसेंट अँगल्स असे म्हणतात. आय होप आता तुम्हाला ॲडजसेंट अँगल्स म्हणजे काय हे कळलं असेल. चला आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूयात. सो इथे फर्स्ट फिगर आधी ऑब्झर्व करा, सेकंड फिगर आपण बाजूला करूयात. सो फर्स्ट फिगरमध्ये तुम्हाला किती अँगल्स दिसत आहेत? तर अँगल ए एन बी और बी एन ए, तसेच अँगल बी एन सी आणि अँगल ए एन सी. इथे राईट करून घेऊयात. फर्स्ट अँगल आहे अँगल ए एन बी, त्यानंतर अँगल बी एन सी, त्यानंतर अँगल ए एन सी. हे 3 अँगल्स आहेत. आता या 3ही अँगल्समध्ये ॲडजसेंट अँगल्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला राईट करायचे आहे, त्यांची नावे राईट करायची. सो चला शोधूयात. तुम्हाला तर माहीत आहे की ॲडजसेंट अँगल्स फाइंड आउट करण्याच्या काय काय कंडिशन्स आहेत, हो की नाही? सो हे पहा, या आहेत कंडिशन्स. एक कॉमन वर्टेक्स हवाय, एक कॉमन आर्म हवाय आणि त्या दोन्ही अँगल्सचं इंटिरियर सेपरेट हवं आहे. सो आपण हे 2 अँगल्स घेऊयात. अँगल ए एन बी आणि अँगल बी एन सी हे 2 अँगल्स ऑब्झर्व करा. आता हे 2 अँगल्स ॲडजसेंट अँगल्स आहेत की नाही कशावरून ओळखणार? तर त्यांचा वर्टेक्स हा कॉमन आहे का? फर्स्ट कंडिशन वर्टेक्स कॉमन आहे का? तर हो, वर्टेक्स दोन्ही अँगलचा एन आहे. सो वर्टेक्स कॉमन आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, एक आर्म दोघांचाही कॉमन आहे का? तर पहा बरं, अँगल ए एन बी और बी एन ए आणि अँगल बी एन सी मध्ये एक कॉमन आर्म आहे का? तर हो, हे पहा,
हा जो आर्म आहे या दोन्ही अँगल्सचा हा कॉमन आर्म आहे, राईट. सो ही जी सेकंड कंडिशन आहे ती सुद्धा फुलफिल झाली. आता दोन्ही अँगल्सचे इंटिरियर पहा. इंटिरियर दोन्ही अँगल्सचे सेपरेट आहेत का? तर हो, दोन्ही अँगल्सचे इंटिरियर हे सेपरेट आहेत. इथे टिक करूयात. म्हणजेच काय प्रूफ झालं इथे? तर अँगल ANB अँड अँगल BNC आर ॲडजसंट अँगल्स. आता या फिगरमध्ये आणखी कोणते कोणते अँगल्स आहेत ते पाहूयात. हे पहा, हा एक अँगल आहे अँगल BNC, हा फर्स्टवाला, आणि अँगल ANC, हा, हे दोन अँगल्स घेऊयात आपण. सो हे पहा, हा फर्स्टवाला आणि हा थर्डवाला, हे दोन अँगल्स ॲडजसंट आहेत का? चला फाइंड आउट करूयात. सो कंडिशन्स कोणकोणत्या आहेत? तर वर्टेक्स कॉमन पाहिजे. आहे का कॉमन वर्टेक्स? तर हो, वर्टेक्स कॉमन आहे या दोन्ही अँगल्सचा. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, कॉमन आर्म आहे का एखादा? तर हो, या दोघांचाही हा NC हा आर्म कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. थर्ड कंडिशन काय आहे? तर इंटिरियर, दोघांचं इंटिरियर सेपरेट आहे का? तर हो, अँगल BNCचं इंटिरियर हे आहे, तर अँगल ANCचं इंटिरियर इकडे आहे. सो दोघांचेही इंटिरियर सेपरेट आहेत. सो थर्ड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. म्हणजेच अँगल BNC आणि अँगल ANC हे ॲडजसंट अँगल्स आहेत. आता नेक्स्ट पेअर घेऊयात. नेक्स्ट कोणता पेअर घेणार? तर हे पहा, हा एक अँगल घेणार अँगल BNA आणि अँगल ANC. हे पहा, सेकंड नंबरचा अँगल आणि थर्ड नंबरचा अँगल. चला, फर्स्ट कंडिशन काय? वर्टेक्स कॉमन पाहिजे. आहे वर्टेक्स कॉमन, दोन्ही अँगलचा वर्टेक्स N आहे. हे पहा, इथे मध्ये वर्टेक्स असतो की नाही, अँगलचं नाव जेव्हा आपण राईट करतो तेव्हा कोणत्याही अँगलचं नाव राईट करताना वर्टेक्स हा नेहमी मध्ये ठेवायचा असतो. तर हे पहा, दोघांच्या नावामध्ये वर्टेक्स N हा मध्येच आहे. सो तो N हा वर्टेक्स कॉमन आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. इथे आपण टिक करूया. फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली. सेकंड कंडिशन, वन कॉमन आर्म पाहिजे. सो या दोन्ही अँगल्सचा हे पहा, इथे NA हा जो रे आहे, हा जो आर्म आहे तो कॉमन आहे, हो की नाही. सो सेकंड जी कंडिशन आहे ॲडजसंट अँगल म्हणण्याची ती सुद्धा फुलफिल झाली. थर्ड कंडिशन, दोघांचं इंटिरियर सेपरेट आहे का? तर हो, दोघांचंही इंटिरियर सेपरेट आहे. इथे अँगल BNAचं इंटिरियर आहे, तर इथे अँगल ANCचं इंटिरियर आहे. दोघांचेही इंटिरियर हे सेपरेट आहेत. सो हे जे पेअर आहे अँगल्सचं, अँगल BNA आणि अँगल ANC हे ॲडजसंट अँगल्स आहेत. सो इथे आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चनचा जो फर्स्ट फिगर दिलेली होती त्यातले सगळे ॲडजसंट अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत. आता सेकंड फिगर घेऊयात. तर या फिगरमध्ये कोणकोणते अँगल्स आहेत? तर हे पहा, इथे हा अँगल PQR, तसेच इथे अँगल PQT हा एक अँगल आहे की नाही, आणि हा एक अँगल आहे अँगल RTS. इथले हे दोन अँगल्सचे आपण नावे इथे राईट केले. आता थर्ड जो अँगल आहे RTS, हा RTS तो इथे राईट करूया. सो हे तीन अँगल्स आहेत या फिगरमध्ये. आता या तीन अँगल्सपैकी कोणकोणते अँगल्स हे ॲडजसंट्स आहेत? तर तुम्ही फिगर पाहिल्यावर लगेच सांगाल की हे जे दोन अँगल्स आहेत ना, हे ॲडजसंट अँगल्स आहेत. आता हा पहा बरं, हा वेगळाच आहे, हो की नाही. तरी सुद्धा आपल्याला प्रूफ करायचं आहे की कोणते अँगल्स हे ॲडजसंट आहेत. सो स्टेप बाय स्टेप जाऊयात. इथे या कंडिशन्स आपण घेतलेल्या आहेत. आपल्याला 3 कंडिशन्स फुलफिल करायच्या, तरच त्या अँगल्सला आपण ॲडजसंट अँगल्स असे म्हणणार. सो पहिले दोन अँगल्सचा पेअर आपण हे घेऊयात, अँगल PQR आणि अँगल PQT. सो चला, वर्टेक्स कॉमन आहे का? तर हे पहा, इथे Q. सो वर्टेक्स कॉमन आहे. एक आर्म कॉमन आहे का? तर हो, दोन्ही अँगल्समध्ये आर्म PQ हा कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. थर्ड कंडिशन, इंटिरियर सेपरेट आहेत का? पहा बरं, दोन्ही अँगल्सचे इंटिरियर्स हे सेपरेट आहेत का? तर हो, दोन्ही अँगल्सचे इंटिरियर हे सेपरेट आहेत. सो तिन्ही कंडिशन्स आपल्या इथे फुलफिल झालेल्या आहेत. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स ॲडजसंट अँगल्स आहेत. आता नेक्स्ट पेअर घेऊयात, अँगल PQT. हे पहा, अँगल PQT आणि अँगल RTS. हे पहा, अँगल RTS. हे दोन अँगल्स आता आपण घेतले. आता या दोन्ही अँगल्सचा वर्टेक्स कोणता आहे? इथे अँगल PQTचा वर्टेक्स आहे Q, तर अँगल RTSचा वर्टेक्स आहे T. आता हे दोन्ही कॉमन आहेत का?
नाही, क्यू इकडे आहे आणि टी इकडे आहे. सो कॉमन वर्टेक्स नाही आहे दोन्ही अँगल्सचा. सो फर्स्ट कंडिशन जी आहे वर्टेक्स कॉमन पाहिजे ती कंडिशनच फुलफिल इथे होत नाही. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स ॲडजस्टंट अँगल्स नाही आहेत. आता यांचा आर्म जो आहे तो तरी आहे का कॉमन पहा बरं. तर नाही, या दोन्ही अँगल्सचा कोणताही एक आर्म हा कॉमन नाही आहे. आणि मग इंटिरियर आहे का सेपरेट. तर हे पहा, अँगल RTS चं इंटिरियर आहे इथे आणि अँगल PQTचं इंटिरियर आहे इकडे. आता इथे इंटिरियर जरी सेपरेट असलं तरी पण वर्टेक्स आणि आर्म हे कॉमन नाही आहेत. त्यामुळे हे दोन्ही अँगल्स ॲडजस्टंट अँगल्स नाही आहेत. आपल्याला काय असतं तर ह्या तिन्ही कंडिशन फुलफिल झाल्या तरच तो अँगल ॲडजस्टंट अँगल असतो. आता नेक्स्ट पेअर घेऊयात. इथे फर्स्ट आणि थर्डवाला पेअर घेऊयात. सो फर्स्ट अँगल इथे आहे अँगल PQR आणि अँगल RTS. सो अँगल PQR आणि अँगल RTS. आता या दोघांचा वर्टेक्स पहा बरं. इथे क्यू आहे अँगल PQRचा वर्टेक्स आणि अँगल RTSचा वर्टेक्स आहे टी. सो इथे सुद्धा वर्टेक्स हा कॉमन नाही आहे. सो फर्स्ट कंडिशनच फुलफिल होत नाही. सेकंड कंडिशन काय हवं आहे, एक कॉमन आर्म पाहिजे. दोघांचाही कोणताच कॉमन आर्म नाही आहे. सो सेकंड कंडिशन पण फुलफिल होत नाही. थर्ड कंडिशन फुलफिल होते, यांचं इंटिरियर सेपरेट आहे पण त्याचा काही उपयोग नाही, कारण या तीनही कंडिशन्स फुलफिल झाल्या तरच तो अँगल हा ॲडजस्टंट अँगल असतो. सो इथे या फिगरमध्ये फक्त हे एकच पेअर ॲडजस्टंट अँगलचे आहे, अँगल PQR अँड अँगल PQT. क्वेश्चन नंबर 2चे हे कम्प्लीट आन्सर. चला क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजस्टंट अँगल्स. इथे खाली हे काही पेअर्स दिलेले आहेत, ते ॲडजस्टंट अँगल्सचे आहेत का ते आपल्याला सांगायचे. इफ नॉट स्टेट द रिझन. जर नसतील हे पेअर्स ॲडजस्टंट अँगल्सचे नसतील तर का नाही आहेत ते सुद्धा आपल्याला सांगायचे आहे. सो फर्स्ट पेअर दिलेला आहे अँगल PMQ. कुठे आहे अँगल PMQ, हे पहा इथे. आणि अँगल RMQ, अँगल RMQ. सो कंडिशन्स कोणकोणत्या आहेत ॲडजस्टंट अँगल असण्याच्या. तर वर्टेक्स कॉमन पाहिजे, एक आर्म कॉमन पाहिजे आणि त्या दोन अँगल्सचे इंटिरियर सेपरेट पाहिजे. सो वर्टेक्स कॉमन आहे का या दोन्ही अँगल्सचा. तर हो, वर्टेक्स M हा दोन्ही अँगल्सचा कॉमन आहे. आर्म आहे का कॉमन एक. तर हो, इथे हा आर्म MQ, हा MQ हा जो आर्म आहे तो या दोन्ही अँगल्समध्ये कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन फुलफिल झाली. थर्ड कंडिशन इंटिरियर सेपरेट आहे का. तर हो, दोन्ही अँगल्सचं इंटिरियर हे सेपरेट आहे. PMQचं इंटिरियर हे आहे तर अँगल RMQचं इंटिरियर इथे आहे. दोन्ही अँगल्सचे इंटिरियर्स हे सेपरेट आहेत. सो तीनही कंडिशन्स फुलफिल होत असल्यामुळे हे दोन अँगल्स हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत. सेकंड पेअर पाहूयात. RMQ आणि अँगल SMR. आता कंडिशन्स कोणकोणत्या फुलफिल झाल्या पाहिजे. तर वर्टेक्स कॉमन पाहिजे, M हा वर्टेक्स कॉमन आहे दोन्ही अँगल्सचा. वन आर्म कॉमन पाहिजे. आता इथे या दोन्ही अँगल्समध्ये इथे MR हा जो आर्म आहे हा कॉमन आहे. इथे पाहिलं, इथे ब्लू अँगलचा इथे हा आर्म आहे तर याच्या खाली हा ग्रीन अँगलचा आर्म आहे. सो दोन्ही अँगलचे आर्म हे इथे MR हा आर्म कॉमन आहे. सो सेकंड कंडिशन सुद्धा फुलफिल झाली. आता थर्ड कंडिशन इंटिरियर सेपरेट आहे का पहा बरं. फर्स्ट अँगल काय दिलेला आहे अँगल RMQ. RMQचा इंटिरियर हे आहे तर अँगल SMRचं इंटिरियर हे पहा हे आहे. आता हे दोन्ही इंटिरियर हे ओव्हरलॅप होत आहेत, सेपरेट नाही आहेत, हो की नाही. इथे अँगल RMQच्या अँगलचं जे इंटिरियर आहे त्या इंटिरियरच्या वरतीच दुसऱ्या अँगलचं इंटिरियर येत आहे. त्यामुळे हे दोन्ही इंटिरियर सेपरेट नाही आहेत. सो हे जे सेकंड पेअर दिलेलं आहे अँगल्सचं ते ॲडजस्टंट अँगल्स नाही आहेत. सो इथे रिझन राईट करूयात. Angle RMQ and angle SMR not adjacent angles as they don't have separate interior. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट पेअर दिलेलं आहे अँगल RMS and RMT. सो RMS and RMT कंडिशन्स पाहूयात. वर्टेक्स कॉमन आहे, सो करेक्ट. आर्म कॉमन आहे का एक. तर हो, दोन्ही अँगल्सचा एक आर्म हा कॉमन आहे. इंटिरियर सेपरेट आहे का तर नाही. इथे पाहिल्याच आपल्याला कळतं की इंटिरियर हे सेपरेट नाही आहे, दोन्हीही अँगल्सचं ओव्हरलॅप होत आहेत इंटिरियर. हे पहा अँगल RMSचं हे इंटिरियर आहे तर अँगल RMTचं इथे हे इंटिरियर आहे,
ओव्हरलॅप झालं की नाही दोन्ही अँगल्सचे इंटिरियर, सो सेपरेट नाही आहेत दोन्ही अँगल्सचे इंटिरियर. सो थर्ड कंडिशन फुलफिल होत नसल्या कारणाने हे जे अँगलचे पेअर दिलेले आहेत ते ॲडजसेंट नाही आहेत. सो इथे राईट करूयात, अँगल आर एम एस अँड अँगल आर एम टी आर नॉट ॲडजसेंट अँगल्स ॲज दे डोंट हॅव सेपरेट इंटिरियर. नेक्स्ट पाहूयात लास्ट वन, अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस. एस एम टी कुठे आहे अँगल, हे पहा इथे एस एम टी, आणि आर एम एस कुठं आहे, आर एम एस, हे पहा आर एम एस. चला वर्टेक्स कॉमन आहे का पहा, तर हो, वर्टेक्स एम हा कॉमन आहे दोन्ही अँगल्सचा. आर्म आहे का एक कॉमन, तर हो, हे पहा इथे एम एस हा जो आर्म आहे तो दोन्ही अँगल्सचा कॉमन आहे. सो फर्स्ट कंडिशन फुलफिल झाली, सेकंड कंडिशन फुलफिल झाली. आता थर्ड कंडिशन, इंटिरियर सेपरेट आहे का दोन्ही अँगल्सचं, तर एस एम टी या अँगलचं इंटिरियर कोणतं आहे, हे. तर अँगल आर एम एसचं इंटिरियर कोणतं आहे, हे. पाहिलं, दोन्हीही इंटिरियर हे सेपरेट आहेत. सो येस, सेपरेट इंटिरियर्स आहेत या दोन्ही अँगल्सचे. सो अँगल एस एम टी अँड आर एम टी आर ॲडजसेंट अँगल्स. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 15 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.